नागपूर शहरातील भरतवाडा परिसरात पोहे खाताना अंगावर पाण्याचे शिंतोडे उडल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून शुभम पिल्लारे नावाच्या तरुणाने योगेश चव्हाण या युवकाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृत योगेश चव्हाण आपल्या 2 मित्रांसोबत भरतवाड्यातील एका पोह्याच्या टपरीवर नाश्ता करत होता। त्याचवेळी तिथे इतरही 4-5 मुले नाश्ता करत होती। पोहे खाऊन झाल्यानंतर हात धुताना पाण्याचे काही शिंतोडे तिथे उभ्या असलेल्या एका विधी संघर्षित बालकाच्या अंगावर पडले। यावरून त्या बालकाने योगेश आणि त्याच्या मित्रांसोबत जोरदार वाद घातला। त्यानंतर सर्वजण तिथून निघून गेले। मात्र तो विधी संघर्षित बालक जवळच उभा असलेल्या प्रफुल्ल बांते या आपल्या मित्राकडे गेला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला। यानंतर प्रफुल्ल बांते यांनी योगेश आणि त्याच्या मित्रांना गाठून पुन्हा शिवीगाळ व वादावादी सुरू केली। हा वाद एवढा विकोपाला गेला की आरोपी राजेश पिल्लारे, सरिता पिल्लारे, शिवानी राजेश पिल्लारे आणि शुभांगी बांते या सर्वांनी मिळून योगेश व त्याच्या मित्रांना लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करण्यास सुरुवात केली। ही हाणामारी सुरू असतानाच तिथे शुभम पिल्लारे आला आणि त्याने काहीही विचार न करता आपल्या घरातून आणलेल्या धारदार चाकूने योगेशवर सपासप वार केले। या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या योगेशचा जागीच मृत्यू झाला आहे। या थरारक हत्याकांडामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मुख्य आरोपी शुभम पिल्लारे याच्यासह मारहाण करणाऱ्या राजेश पिल्लारे, सरिता पिल्लारे, शिवानी पिल्लारे, शुभांगी बांते, प्रफुल्ल बांते अशा एकूण 7 आरोपींना आणि त्या विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेऊन अटक केली आहे। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। मृतक योगेश व त्याच्या 2 मित्रांसोबत एक भरतवाड्यामध्ये एक पोहाचं दुकान आहे, ते पोह्याची टपरी आहे, त्या टपरीवर नाश्ता करत होते। त्या ठिकाणी इतर पण 4-5 मुलं नाश्ता करत होते। तेव्हा पोहा खाऊन हात धुतल्यानंतर काही चिंतोडे उडले। ते एक विधी संघर्षित बालक आहे त्याच्या अंगावर उडले आणि त्यांनी मृतक आणि त्याच्या मित्रांसोबत वादावादी केली। त्यानंतर ते सर्वजण तिथून निघून गेले। परंतु जो विधी संघर्षित बालक होता तो त्याचा मित्र प्रफुल्ल बांते जवळच उभा असलेला याच्याकडे गेला आणि त्याला त्यांनी सदर पोहे खात असताना झालेल्या घटनेबाबत सांगितले। त्यावेळी प्रफुल्ल बांते यांनी मृतक आणि त्याच्यासोबत असलेल्या 2 मित्रांसोबत वादावादी करून त्यांना शिवीगाळ करणे सुरू केले आणि त्यांच्यात वादावादी होत असताना आरोपी राजेश पिल्लारे, सलिता पिल्लारे, शिवानी राजेश पिल्लारे आणि शुभांगी बांते या सर्वजणी आल्या आणि यांनी आरोपितांना लाकडी दांडा, हातापटक्यांनी मारहाण मृतक तसेच त्याच्या 2 मित्रांना मारण्यास सुरुवात केली। त्यानंतर मुख्य आरोपी शुभम पिल्लारे आला आणि त्याने आपल्या घरात जाऊन घरातून चाकू काढून यातील मृतक याच्यावर वार करून त्याला जीवानिशी ठार मारले। सर्व 6 आरोपी आणि एक विधी संघर्षित बालक 7ही आरोपितांना तात्काळ शोध घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे। अधिक तपास सुरू आहे। सकाळी 11 वाजताची साधारणतः ती घटना आहे। त्यानंतर लगेच आम्ही आरोपितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतलेला आहे।